नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचं PhD एंट्रन्स एक्झामिनेशन आपल्याला दिसून येतं. मे महिन्यामध्ये हे अंदाजित आपलं जे पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे ते होणार आहे. या संबंधित संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी या पूर्वीच्या सेशनमध्ये सुद्धा आपल्याला दिलेला आहे की सोलापूरचं PhD एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे मे 2026 मध्ये ही परीक्षा होईल. परंतु आपल्याला अर्ज भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे याविषयी आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे. जर आपण सोलापूर विद्यापीठाचं PhD एंट्रन्स एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरेल. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होणार आणि आपल्याला परीक्षेच्या संदर्भात जे आहे बघा काय होतं. एक एक्झामिनेशनची डेट आता आपल्याला मिळालेली आहे की मे 2026 मध्ये ही पर्टिक्युलर जे पेट परीक्षा आहे ती होणार आहे. पण त्या संबंधित अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली का असे अनेक विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपण शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी रिसर्च मेथडॉलॉजीचं कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. यामध्ये आपल्याला डेली लाईव्ह सेशन्स मिळेल. पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सेशन्स बघू शकता. रिसर्च मेथडॉलॉजीचं कंप्लीट नोट्स आहे, तर कुठलंही बुक्स वापरण्याची आवश्यकता नाही. टेस्ट सिरीज देखील यामध्ये अवेलेबल आहे, जेणेकरून आपण मॅक्सिमम प्रॅक्टिस करू शकता आणि समोरचं प्रोसेस करिता तुम्हाला गायडन्स मिळेल. आपल्या प्रॅक्टिस करिता टॉपिक्स वाईज MCQs देखील अवेलेबल आहे. नवीन बॅच आपण जे आहे 9 मार्चपासून सुरू करीत आहोत. तर या बॅचला जॉईन करण्याची फीज आहे 899, फक्त 899 रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा. आणि जर आपण सोलापूरचं पेट एक्झामिनेशन देणार आहात तर नक्कीच या रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला जॉईन करा. आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण सर्वप्रथम डिस्कशन करणार आहोत. जसं की पेट एक्झामिनेशन जे आहे म्हणजे PhD एंट्रन्स एक्झामिनेशन जे आहे या टेस्टमध्ये 2 पेपर राहणार. 2 पेपर म्हणण्यापेक्षा 2 सेक्शन असतं. एक असतं सेक्शन ए. सो हा सेक्शन ए इम्पॉर्टंट आहे, रिसर्च मेथडॉलॉजीशी हा रिलेट करतं. आणि रिसर्च फक्त एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी नाही, तर जेव्हा आपण एंट्रन्स एक्झामिनेशन क्वालिफाय करीत असतो, सो या क्वालिफिकेशनच्या नंतर देखील आपल्याला क्रेडिटसाठी पर्टिक्युलर रिसर्च मेथडॉलॉजीचं वापर जे आहे ते होताना दिसून येतं किंवा एक क्रेडिट जे आहे आपल्याला पूर्ण करावं लागतं. आणि हे पूर्णतः क्रेडिट रिसर्च मेथडॉलॉजीवरच आधारित असतात. आता इथे सेक्शन बीचा जर मित्रांनो आपण विचार केलेला तर हा सब्जेक्टिव्ह असतं, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा हा सिलेबस असतो. आणि PGचं जे आपलं विषय असेल ना पोस्ट ग्रॅज्युएशनचं, तो आपलं सेक्शन 2 संबंधित इवन पेपर 2 संबंधित जे रिसर्च मेथड्स आपण वापरतो त्याला कोरिलेट धरून जे आहे इथे सेक्शन बी मध्ये सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होत असतं. सब्जेक्टिव्ह पेपर आहे म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं हिस्ट्री, इकॉनॉमिक्स असं विविध सब्जेक्ट असतं, तर त्यावर आधारित सेक्शन बी असतं. सो ओव्हरऑल जर विचार केलं तर हा पेपर 2 सेक्शनमध्ये होतं. पण यामधील रिसर्च मेथडॉलॉजीचं सेक्शन खूप महत्त्वाचं ठरतं, कारण एक क्वालिफिकेशन जेव्हा आपलं होतं त्यानंतर देखील आपल्याला रिसर्चचं इथे काम आहे. असं नाही की फक्त एक्झामिनेशन आपण क्वालिफाय करायचं आणि एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर याचं काम नाही, असं काहीच नाही. त्यामुळे आजपासूनच तुम्ही आपल्या एक्झाम प्रिपरेशनला सुरुवात करा. आता ह्या परीक्षेची तयारी जर आपण करीत आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपल्यासमोर जे आहे सिलेबस असायला हवं. कारण कुठल्याही एक्झामिनेशनचं जेव्हा आपण प्रिपरेशन करतो आपल्यासमोर नक्कीच सिलेबस असावं. या व्यतिरिक्त जर आपल्याला PYQs मिळाले तर फारच छान, कारण प्रिव्हियस इयर्समध्ये रिसर्च मेथडॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन कसे विचारले हे इथं समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे सेकंड महत्त्वाचं पॉईंट ठरेल, कारण PYQs मधूनच आपल्याला PYQ टॉपिक्स जे आहे म्हणजे समोरच्या एक्झामिनेशनची दिशा जी आहे ते कळत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या नोट्स तयार करा, कारण ह्याच नोट्स तुम्हाला समोर एक्झामिनेशनच्या शेवटी रिव्हिजनसाठी मदत करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MCQ प्रॅक्टिस आपल्याला विसरायचं नाही. कारण अल्टिमेटली जर आपण विचार केला आपली जी पर्टिक्युलर परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह बेस आहे.
वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे आणि रिसर्चचे प्रश्न अनेक विद्यार्थी मित्रांना कन्फ्यूज करीत असतात. त्यामुळे मॅक्सिमम जर तुम्ही प्रॅक्टिस केली, तर हा जी तुमचा एक क्वेशन मार्क असतं, की क्वेशन कळत नाही आणि स्कोर होत नाही, हे इथे सुटेल आणि एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही परीक्षेची तयारी करून जी आहे मे महिन्यात जी परीक्षा होईल त्याला तुम्ही जाणार. आता आलं आपलं अर्ज प्रक्रिया. अर्ज कधी सुरू होईल असं अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तर अर्जविषयी लक्षात घ्या. आता सध्या मार्च सुरू आहे. ठीक आहे. सो शक्यतः चान्सेस आपल्याला एंड ऑफ मार्च आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे त्याचं ऑफिशियली माहिती येताना दिसून येईल. ठीक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर तुम्हा सगळ्यांसाठी समोरच्या अभ्यासासाठी एकतर मार्गदर्शक आहे आणि लक्षात घ्या जर परीक्षेची तारीख देण्यात आलेली आहे तर मार्चच्या शेवटीपर्यंत तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन जे आहे पी-एच-डी एंट्रन्स एक्झामिनेशनचं ते मिळून जाईल. त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही. फक्त अभ्यास करा आणि तुमच्या अभ्यासाला आणखीन समोर नेण्यासाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स आहे. याला देखील आपण जॉइन करू शकता. थँक यू सो मच.